Hello students, we learned about the properties of determinant. We revised the property number 1. If rows convert into column, row ABC here convert into column ABC, LMN column LN, PQR column PQR. When rows are converted into column, then value of determinant are same. किंवा आपण म्हणू does not change. If rows are converted to column, value of determinant does not change. Second property. Here ABC LMN. Left hand side ला ABC LMN. First row, second row. Right ला काय केलं LMN ABC. Two rows are interchange. Then value change by sign only. फक्त चिन्ह बदलते. इथे तुम्ही कोणताही रो बदला, पहिला दुसरा, पहिला तिसरा, दुसरा तिसरा, interchange any two rows as well as interchange any two column. Then value of determinant change by sign only. Okay? Property number 3. If two rows of determinant are exactly same, then value of determinant equal to 0. ही प्रॉपर्टी खूप कामी येणार आहे आपल्याला. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0, फक्त दोन रो सारखे दिसले पाहिजे किंवा दोन कॉलम सारखे असले तरी चालतात. काय मी एकदा रिपीट केलं की दोनच्या ऐवजी 3 रो सारखे आले तरी पण 0, 2 सारखे आले सफिशियंट, 3 आले काय अडचण नाही तरी पण डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. पण लक्षात घ्या, रो सारखे आले तरी चालतात किंवा कॉलम सारखे आले तरी चालतात. प्रॉपर्टी नंबर 3. एखाद्या रोला सेम मल्टिपल आहे KL KM KL, तर त्या कंप्लीट रो मधून आपण एलिमेंट डिटर्मिनंटच्या बाहेर घेऊ शकतो कॉमन. जसं आपण ब्रॅकेट मधून कॉमन घेतो ना, एकट्या रोला मल्टिप्लाय येतो तरी पण कॉमन घेता येतो, याला असेल तरी पण कॉमन घेता येतो, आणि तो मल्टिपल अख्ख्या कॉलमला जरी असेल तरी कॉमन घेता येतो. इफ अ नंबर इज मल्टिपल of elements in row, then it is common to the determinant and that row changed by the multiple elements LMN and K taken common from it. एकाच रो मधून पूर्ण डिटरमिनंटला मल्टिपल असण्याची गरज नाही, फक्त एका रोला असेल तरी तो K कॉमन घेता येईल. का मी एक्झाम्पल तुम्हाला घेतले होते, तिन्ही रो मध्ये मल्टिपल असेल मग 3 वेळा कॉमन घ्यावं लागेल. ओके. Property number 5. If one row is written as sum of two elements, then that determinant is equal to sum of two determinants. आता यामध्ये फरक कुठे आलाय पहा, फक्त या सेकंड रो मध्ये XYZ तिकडे LMN, ABC दोन्ही मध्ये सारखा, PQR दोन्ही मध्ये सारखा. म्हणजे जो रो तुमचा स्प्लिट केलाय त्याप्रमाणे दोन डिटर्मिनंट स्प्लिट करा. जे दोन रो स्प्लिट केले त्या एका नंबरला 2 नंबरची सम, 2 नंबरची सम, तसे डिटर्मिनंट मध्ये या दोघांची सम डिटर्मिनंट प्लस डिटर्मिनंट. फर्स्ट एलिमेंट इथे, सेकंड एलिमेंट त्या डिटर्मिनंट मध्ये. हे झाले 5 प्रॉपर्टी. 6वी प्रॉपर्टी यांच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. त्याची एक्झाम्पल पहिले घेतो मी. एक डिटर्मिनंट घेऊया आपण, सोपा डिटर्मिनंट घेतो म्हणजे एक्झाम्पलला सोपं जाईल. 1 2 -1 3 0 4 and 1 1 2. That is the determinant and suppose its name is D. या डिटर्मिनंटची आपण व्हॅल्यू काढूया लगेच. 1 इन ब्रॅकेट व्हॅल्यू काढता येते ना, 1 रो सोडून द्या कॉलम, 0 -4 that is -4, -2 इन ब्रॅकेट. हा एलिमेंट घेताना अपोजिट साइन घ्यायचं, रो सोडून द्या कॉलम सोडून द्या. 6 - 4 इज इक्वल टू 2, -1 इन ब्रॅकेट, त्याचा पण रो सोडून द्या कॉलम सोडून द्या. 3 - 0 इट इज इक्वल टू 3. सो डिटर्मिनंट व्हॅल्यू इज इक्वल्स टू -4 -4 -3 -4 -4 -8 -3 -11.
मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -11. ऍक्च्युअली मी आता इथं करणार आहे R1 म्हणजे रो नंबर 1 प्लस 2 इंटू रो नंबर 2. म्हणजे आपल्याकडच्या डिटर्मिनंट मध्ये हा बदल करणार आहे मी. रो नंबर 1 मध्ये ऍडिशन करणार आहे R2 ची दुप्पट. मग R2 ची दुप्पट किती आहे? 6 प्लस 1 इथे एलिमेंट आला 7. पुन्हा याचे ट्वाइस याच्यात ऍड करा, पण ट्वाइस 0 असल्यामुळे इथं काही चेंज होणार नाही. R2 ची ट्वाइस प्लस 1 8 मायनस 1. दिस इज ऑल्सो 7. नाउ 3 0 4 1 1 2. ऍक्च्युअली मी डिटर्मिनंट चेंज केलं. काय चेंज केलंय? रो नंबर 1 मध्ये रो नंबर 2 ची ट्वाइस ऍड केली. इंटरेस्टिंग काय पाहायचं, याची व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करू. 7 7 इन ब्रॅकेट 0 minus 4 that is -4 minus 2 in a bracket 2 रो आणि कॉलम सोडून द्या. 6 minus 4 6 minus 4 म्हणजे पुन्हा इथं आलं 2 and -7 in a bracket, sorry not -7 +7 as फक्त साइन मधल्याचं बदलतं. 7 in bracket 3 minus 0 हे 3 minus 0 that is 3. याला सॉल्व करा. हे आलं -28. ओके, दिस इज -4 and it is -21. तुम्ही या दोघांची हे -28 प्लस 21 कडे चला. -7 येईल. -7 -4 it is also -11. माझ्या लक्षात आली का? इथं व्हॅल्यू आली -11. आपण हा बदल केला तरी पण व्हॅल्यू आली -11. आणि हा 2 नंबर घेतलाय मी, असं काही कंपल्सरी नाही. 2 घ्या 3 घ्या एनी नंबर. म्हणजे मी इन जनरल तुम्हाला म्हणेल R1 प्लस K टाइम्स R2 असा बदल करा. आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलणार नाही. Value of determinant does not change if in the row adding multiple of element in another row. Then value of determinant does not change. आता एक्झाम्पल न कळले यालाच मी काय करेल, थोडस तुम्हाला जसे मी ह्या प्रॉपर्टी रो कॉलम बदलले तसं कलरफुल लिहिले, तसं इथे या प्रॉपर्टीला कसं लिहिता येईल तो विचार करू. हे मी एक्झाम्पल खोडून तिथे प्रॉपर्टी लिहिलं होतं ना आपण, त्याला मी प्रॉपर्टी मध्ये इन जनरल लिहिले. इथं रो ABC एलिमेंट PQR. दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू द डिटर्मिनंट. या डिटर्मिनंट काय केलं? एलिमेंट PQR ऍज इट इज. पण फर्स्ट रो चेंज केलाय. काय केलंय? A प्लस K टाइम्स N, B प्लस K टाइम्स M, C प्लस K टाइम्स N. हा K तुम्ही कुठलाही रियल नंबर घेऊ शकता, तरी पण या दोन्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू तीच राहते. म्हणजे पुन्हा एकदा एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो की मला काय म्हणायचे. इथे आपल्याकडे 2 3 4, इथे आपल्याकडे 1 -1 2 आणि हे समजा 3 4 -5. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि राईट हँड साइडला मी काय करायला पाहिजे, ऍप्लिकेशन करतोय का ते लिहितो बाय चेंजिंग R1 such that R1 plus R2. बदल काय केलं मी? R1 plus R2. ओके, तर इथे काय 2 plus 1 3, 3 plus -1 म्हणजे 2, 4 plus 2 6. हे दोन रो ऍज इट इज. दिसायला दोन्ही डिटर्मिनंट सारखे दिसत नाही. हा दोन रो सारखे दिसतात त्यांचे, पण फर्स्ट रो चेंज झाले 2 3 4 3 2 6. तरी पण डिटर्मिनंट व्हॅल्यूज आर सेम. पण बदल कसा करावा लागेल तुम्हाला? R1 R2 ची सम, किंवा एखाद्या मुलानं काय केला, हे R1 प्लस 3 टाइम्स R2 केलं.
R1 प्लस 3 टाइम्स R2. मग आता काय 3 टाइम्स R2 2 प्लस 3 इथे येणार आहे 5. 3 याला 3 ने मल्टिप्लाय केलं 3R2 प्लस 3 0 4 आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं 3 into 2 6 plus 4 it is the 10. Then value of determinant again remains same. तुम्हाला असं वाटेल सर फक्त रो नंबर 1 मध्ये बदल करायचे रो नंबर 2 मध्ये जमत नाही का? चालेल. R2 प्लस R2 चेंजेस R2 मायनस 3R1 असं केलं. R2 मायनस 3R1 म्हणजे मला चेंज इथं या दोन रो मध्ये करायचंय. फक्त फर्स्ट रो ऍज इट इज राहील 2 3 4 2 3 4. R2 चेंज करते. काय चेंज करतो R2? सो त्याच्यात R2 मायनस 3R1 R2 मायनस 3 इंटू R1 म्हणजे 1 मायनस 6 होईल. तिथे येणार आहे मायनस 5. पुन्हा R2 मधला एलिमेंट मायनस 3 इंटू R1 म्हणजे मायनस 1 मायनस 9 इट इज मायनस 10. R2 मधला एलिमेंट मायनस 3 इंटू R1 R2 मायनस 3R1 R2 मधला एलिमेंट मायनस 12 2 मायनस 12 दिस इज ऑल्सो मायनस 10. तरी पण या डिटरमिनंटची व्हॅल्यू सेम. म्हणजे चेंज तुम्ही R1 मध्ये करा का R2 मध्ये करा का R3 मध्ये करा. फक्त चेंज करताना हा जो के नंबर घ्यायचा का तो तुमच्या मनावर आहे. के नंबर तुमच्या मनावर आहे. पण के चे मल्टिपल सेकंड रो चे त्याच्यात ऍड करा किंवा थर्ड चे ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा. म्हणजे मल्टिप्लाय द रो बाय अ न्यू स्केलर के अँड ऍड विथ करस्पॉन्डिंग एलिमेंट देन व्हॅल्यू डज नॉट चेंज. के बाहेरून घ्यायला पण मल्टिपल मात्र कोणीतरी एका करस्पॉन्डिंग रोचा घ्यायला. मग इथे ऍडिशन केली तरी चालते सबट्रॅक्शन केली तरी चालते. ही आपली प्रॉपर्टी नंबर 6. ओके. एक इंटरेस्टिंग डिटर्मिनंट तुमच्या समोर ठेवलेत आम्ही. हा डिटर्मिनंट पाहा. हा ABC LM आहे आणि खालचे तिन्ही पण एलिमेंट 0 0 0. याला जरा असं नीट करा ना. हे ट्रायंगल तयार होईल का? ट्रायंगुलर. इथे पण एक ट्रायंगल तयार होईल ट्रायंगुलर. म्हणजे ह्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 किंवा इथं डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 आणि या केसमध्ये डायगोनलच्या वरचे आणि खालचे दोन्ही एलिमेंट 0. याला ट्रायंगुलर डिटर्मिनंट म्हटलं तरी चालेल. ट्रायंगुलर हा जो पार्ट असतो का याला डायगोनल म्हणायचं. डायगोनल ABC डायगोनल ABC डायगोनल ABC. 3 केसेस आहेत तुम्हाला. एलिमेंट्स बिलो द डायगोनल 0 एलिमेंट्स अबोव द डायगोनल 0 अँड एलिमेंट्स अबोव अँड बिलो आर 0. ह्या 3 केसेस मध्ये डिटर्मिनंट व्हॅल्यू काढताना फारच इझी आहे. म्हणून ही प्रॉपर्टी मानली. काय इझी? सरळ डायगोनल एलिमेंटचा फक्त प्रोडक्ट घ्यायचा. ABC एक्झाम्पल देतो मी. सध्या प्रॉपर्टी सांगेल. ABC इथं पण ABC. याही केसमध्ये व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल्स टू ABC. या तिन्ही केसमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही जर प्रॉपर्टी पाठ राहिली. मी तिथे एक्झाम्पल ठेवतो समोर तुमच्या. सपोज हियर इज 2 3 4 0 7 2 1 0 0 1. मग याची डिटर्मिनंट व्हॅल्यू किती येणार तोंडी सांगा आधी. 2 into 7 into 1 म्हणजे 14. चला आपण आपल्या लीगल मेथड काढून जी आपल्याला पार्ट झाली मेथड. 2 इन ब्रॅकेट रो कॉलम सोडून द्या 7 मायनस 2 म्हणजे राहिले फक्त 7. आता पुढचा एलिमेंट घ्या -3 इन ब्रॅकेट -3 इन ब्रॅकेट काय ते पहा. हा रो आणि कॉलम सोडून द्या 0 मायनस 0 म्हणजे काही लिहायची गरज नाही. आणि प्लस 4 इन ब्रॅकेट रो कॉलम सोडून द्या 0 मायनस 0 सम
म्हणजे ही प्रॉपर्टी एक दोन एक्झाम्पल घेऊन व्हेरीफाय करा. अशा टाईपचा डिटर्मिनंटचा प्रॉब्लेम जेव्हा येईल व्हॅल्यू काढायला, तेव्हा बाकीचे एलिमेंट कोण पाहायचे की नाही, एबीसी एबीसी एबीसी. ह्या झाल्या पोरांनो 7 प्रॉपर्टीज. ऍक्च्युअली ज्याला कोणाला JEE मन लावून करायचं अशा पोरांना लक्षात घ्या, डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस कुठलीही JEE ची जुनी एक्झामचे आलेले क्वेश्चन पहा. एक क्वेश्चन हमखास येतो डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस वर मिळून, त्यातही मॅक्झिमम टाइम्स डिटर्मिनंट वर क्वेश्चन आले आणि तोही क्वेश्चन येताना 101% प्रॉपर्टीजवर आलाय. म्हणून आज आपलं तिसरं लेक्चर ज्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टी सांगलो बार आणि ह्या जर माझे तिन्ही लेक्चर तुम्ही ऐकले असतील तर प्रॉपर्टीज तुम्हाला बऱ्यापैकी पाठ झाले असतील. इथं पाहणं किती सोपी आहे. रोज कन्वर्ट इनटू कॉलम, व्हॅल्यू डज नॉट चेंज. ओनली 2 rows change, value change by sign. 2 rows same, value equal to 0. If one row multiple of some k taken common to the determinant, complete. If one element is sum of 2 numbers, then that determinant is written as sum of 2 determinants in which first and third row are same and that middle row is xyz LMN. Okay. 6th जी आता पहिली, ह्या रो मध्ये याचे मल्टिपल ऍड करा, पण सेम मल्टिपल पाहायचा के मल्टिपल के मल्टिपल के मल्टिपल ऍड. म्हणजे एकदा की ठरवला तर हा प्रत्येकाला सारखा घ्यावा लागेल. एखाद्या रो मध्ये दुसऱ्या रोच्या एलिमेंटचा मल्टिपल जर ऍड केला तर व्हॅल्यू चेंज होत नाही. मग रो नंबर 1 असो का 2 असो का 3 असो, प्रॉपर्टी म्हणून आपण फक्त रो नंबर 1 यूज केला. 7 प्रॉपर्टी, इफ द डिटर्मिनंट इज अप्पर ट्रायंगुलर, म्हणजे अप्पर त्रिकोणाकृती भागामध्येच एलिमेंट आहेत, बाकी 0. लोअर ट्रायंगुलर, म्हणजे लोअर ट्रायंगुलर पार्ट मध्ये 0 आहे एलिमेंट्स आहेत, अदर 0. किंवा अप्पर लोअर दोन्ही पर 0, तर अशा डिटर्मिनंटची व्हॅल्यू सरळ लिहा एबीसी 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 271. राईट. ह्या प्रॉपर्टीज यूज केल्या तर प्रॉब्लेम कसे सोपे होतात असे प्रॉब्लेम आपण आज घेऊ. ओके. प्रॉपर्टीज वर एक्झाम्पल कसे येतात आता. विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट. म्हणजे याला आपण सॉल्व्ह करता नाही का, पहिला रो पहिला कॉलम सोडून 2 डिटर्मिनंट असं घेऊन व्हॅल्यू काढायचो, तसं न करता किंमत काढायची. विदाउट एक्सपांडिंग द डिटर्मिनंट, इव्हॅल्युएट द फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर मग या डिटर्मिनंटला तुम्हाला नीट ऑब्झर्व करावं लागेल आणि नेमकी कोणती प्रॉपर्टी याला कामी येते. आता इथं डिटर्मिनंट आहे तुमचा A1A here B plus C, then 1B C plus C, 1C A plus B. सर्व प्रॉपर्टी मेमरीत पाहिजे, तर आपल्याला ह्याला कुठली प्रॉपर्टी अप्लाय करता येईल, म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलणार नाही. माझ्या डोक्यात काय आलं, पण मी इथे करणार आहे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 ची सम. म्हणजे फर्स्ट कॉलम ऍज इट इज, सेकंड कॉलम ऍज इट इज, आणि तर रिझन मध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी काय करणार, थर्ड रो प्लस सेकंड रो ची सम करणार. सॉरी कॉलम, थर्ड कॉलम प्लस सेकंड कॉलम. काही सम केल्यावर A प्लस B प्लस C, काही सम केल्यावर पुन्हा A प्लस B प्लस C, सम केल्यावर A प्लस B प्लस C. ठीक आहे. इथे मी प्रॉपर्टी कोणती वापरली, आज शिकवली लास्ट बटन प्रॉपर्टी. ह्या रोला मी कॉलमला मी 1 मल्टिप्लाय करून याच्यात ऍड केलं, किंवा याला 1 मल्टिप्लाय करून त्याच्यात ऍड,
1 न मल्टिप्लाय करून ऍड 1 न मल्टिप्लाय करून ऍड म्हणजे सिंपल ऍडिशन. देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डज नॉट चेंज. प्रॉपर्टी नंबर 6 यूज केली. वाटल्यास प्रॉपर्टी पाहून घ्या. त्यानंतर इथे याला मी थोडक्यात असं लिहितो, इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी, ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी, आणि त्याला इंटू वन लिहायला काहीच अडचण नाही. आणि जर एक प्रॉपर्टीचा मी वापर केला की जो मल्टिपल नंबर आहे ए प्लस बी प्लस सी, तो घेतला मी कॉमन, ए प्लस बी प्लस ए प्लस बी प्लस सी इंटू वन, ए प्लस बी प्लस सी इंटू वन, ए प्लस बी प्लस सी इंटू वन लिहिते. मग त्यातला तो के कॉमन घ्यायचा. इन कॉलम नंबर 3 every element is multiple of a b c, a plus b plus c, so a plus b plus c taken common. So first column as it is, second column as it is, and third column मध्ये राहिलं 1 1 1, and hence by the property value of this determinant is 0. Why? Two columns are same. 0 into a plus b plus c is equal to 0, and hence we get, without expanding the determinant, value of determinant is equal to 0. या डिटर्मिनंट ची व्हॅल्यू आपल्याला 0 आहे. युजिंग द विदाउट हा शब्द लक्षात, विदाउट एक्सपांडिंग म्हणजे युजिंग द प्रॉपर्टी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट दॅट इज इक्वल टू 0. हे इक्वल टू 0 वर जास्त प्रॉब्लेम आहे. पुढचं रिपीट करू का एकदा. इथे मी कॉलम ऑब्झर्व करायला 1 1 ए बी सी, आणि इकडे बी प्लस सी, सी प्लस ए, ए प्लस बी. याच्यात ऑब्झर्व केलं काय म्हणजे लक्षात आलं, बी प्लस सी इकडे ए, सी प्लस ए इकडे बी, ए प्लस बी इकडे सी. ह्या दोन कॉलमची सम केली तर मला ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी असे लिहून राहिले. मी इथं काय आलं 1 1 1, इथं काय आलं ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी. अरे एक राहिलं यार, आठवलं का? हे दोन कॉलम सारखे आले ना. इथंच तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 सांगू शकता. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 3 आर सेम, टू कॉलम्स आर सेम, सो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इक्वल टू 0. म्हणजे पुढची प्रॉपर्टी मी वापरली, इंटू वन मल्टिपल नंबर बाहेर घेतला, 1 1 1 1 1 1 ए बी सी. इथं पण कॉलम सेम आले, पण हे पण कॉलम सेम आहेत ना. म्हणजे ही स्टेप टाळता येते, डायरेक्ट इक्वल टू 0. चालेल, हे केलं तरी अडचण नाही. मला प्रॉपर्टी जास्त शिकवायची, तुम्हाला हे लक्षात घ्या. प्रॉपर्टी तुमच्या परफेक्ट झाल्या पाहिजे. एक्झाम्पल नंबर 2 पहा, क्वेश्चन तोच आहे. विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट. एक्सपान्शन न करता डिटर्मिनंट फाइंड आउट करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय बरं, ते डिटर्मिनंट काय दिलंय? डिटर्मिनंट आपल्याला दिलंय 2 3 4 फर्स्ट रो, 5 6 8 सेकंड रो, here 6x, 9x and 12x. आता पुन्हा इथं नीट रो आणि कॉलम ऑब्झर्व करा, आणि कुठला तरी रो किंवा कॉलम दुसऱ्याच्या सारखा येतो का? मी डायरेक्ट प्रॉपर्टी कोणती वापरायची तीच सांगेल. एक कॉलम दुसऱ्यासारखा किंवा एक रो दुसऱ्यासारखा येईल असं ऍडजस्ट करता येईल का? इथं दिलं पाहिजे एक्स 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 मल्टिपल, एक्स कॉमन घेता येईल. एक्स कॉमन घेतला तर इथं 6 9 12 राहील. एक्स कॉमन घेऊ आधी, म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी अप्लाय करताना मी नेमकं काय केलं ते कळलं. इथं काय राहिलं 6 9 12. एक्स जरी मी कॉमन घेतला तरी दोन रो सारखे आलेले नाहीत. आणखी विचार करा. थर्ड रो मध्ये मल्टिपल आहेत, पण 6 9 12. These are multiple of 3, multiple of 3, multiple of 3. 3 into 2 6, 3 into 3 9, 3 into 4
सो 3 3 3 3 कॉमन घेऊ शकतो आपण आणि तो कॉमन मध्ये 3 इंटू एक्स, डिटर्मिनंट मध्ये काय 2 3 4, हे दोन अशा असे इथं काय पुन्हा 2 3 4 झालं ना. In the determinant, two rows are exactly similar, then value of this determinant is equal to 0. 0 into 3x is equal to 0, and hence value of our given determinant 2 3 4 5 6 8, and here 6x 9x and 12x, that determinant value equal to 0. समजलं? हे प्रॉपर्टीज करत जी इक्वल टू 0 येते का त्याच्यावर प्रॉब्लेम आपण जास्त प्रॅक्टिस करायची. सर्वात जास्त प्रॉपर्टी ही वापरलेली आहे आणि त्याच्यासोबत बाकीच्या प्रॉपर्टी येणार. पहा आता पहिला प्रॉब्लेम मी फक्त हिंट देईल. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 येणारच आहे. प्रॉब्लेम तुम्हाला आज असे देईल त्याची व्हॅल्यू 0 येणारच आहे. फक्त प्रॉपर्टी कुठली अप्लाय करायची एवढं चेक करा. ह्या रोज मध्ये काही कॉम्बिनेशन तुम्हाला जमते का किंवा कॉलम मध्ये काही, इथे थोडा वेळ विचार करावा लागेल. मी तुम्हाला हिंट सांगायला पहिल्या प्रॉब्लेम साठी. हा कॉलम नंबर 1 आहे. या कॉलम नंबर 1 एरो म्हणजे चेंजेस टू सच दॅट C1 प्लस 3C2, 7 into 3 21 plus 2 23 इथे 8 into 3 plus 3 8 into 3 24 plus 3 27, 90 into 3 plus 5 32. म्हणजे हे जर ऑपरेशन प्रॉपर्टी नंबर 6 जर आपण यूज केली तर फर्स्ट कॉलम सुद्धा 23 27 32 येईल आणि व्हॅल्यू असेल 0. पहिले नंबर तिसऱ्याची हिंट फॉर 4 सोपं आहे पण ते कळलं असेल तुम्हाला. परत पहिल्या कळण्यासारखं. इथं सुरुवातीला सोप्यात सोपं 100 कॉमन घेत, इजी सगळे 100 कॉमन घेत म्हणजे 4 6 5 10 राहील. ओके. आता काय करा 2 2 2 कॉमन घ्या. म्हणजे थोडक्यात काय करा 200 कॉमन घ्या. 200 कॉमन इथं राहील 200 कॉमन 3 200 कॉमन 5, and so row number first and second are same, value of determinant is 0. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला हिंट देईल कॉमन 200 फ्रॉम रो नंबर 2. चौथ्या प्रॉब्लेम साठी. फिफ्थ प्रॉब्लेम 101 102 103 106 107 108 and here 1 2 3. काय करता येईल बरं याला. क्वेश्चन नंबर 5 ची हिंट पहा. क्वेश्चन नंबर 5 101 101 102 103 106 107 108 123. इथे तेच करायचे. दोन रो किंवा कॉलम सारखे आणायचे. यात फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम किंवा फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. फर्स्ट आणि सेकंड मध्ये डिफरन्स पहा. कॉलम मध्ये डिफरन्स 102 मधून 101 गेले 1 1 1. म्हणजे जर का आपण कॉलम नंबर 1 C2 मायनस C1 घ्या. C2 मायनस C1 इथे 1 1 1. ओके. आणि कॉलम नंबर 3 मायनस 1 घेतला तर कॉलम नंबर 3 मायनस 1 घेतला तर 2 2 2. आणखी एक बदल काय करायचा आहे C3 मायनस C1. हे दोन बदल करायचे. हे दोन बदल केल्यावर हा येईल 1 1 1 हा येईल
two columns are same, so value of determinant equal to 0. असे एक्झाम्पल तुम्ही जितके सोडवसाल का तशी प्रॉपर्टी परफेक्ट होईल. आणि इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, बाकीच्या प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम उद्या शिकू.